विहार. आहार, विहार शब्दाचा अर्थ आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्या दैनंदिन जीवनातला जो एक आपला फावल्या वेळाचा काम आहे, फावल्या वेळातला जो उद्योग आहे तो तुमचा व्यवसाय आहे. तुम्ही व्यवसायसुद्धा तमोगुणाचा निवडला किंवा तमोगुणाच्या संदर्भातलं संबंध असलेल्या लोकांशी जर तुमचा व्यवसाय, उदाहरणार्थ आहे की दारूचा गुत्ता चालवणारा माणूस आहे, सतत मोहातल्या लोकांशीच त्याचा संबंध राहणार आहे. उदाहरण म्हणून एक दिलं, तो गुत्ता चालवणारा माणूस आहे, त्याचा सतत संबंध राहणार आहे, तो ह्यांच्याशी राहणार आहे. म्हणून आपल्या धर्मात काही गोष्टी करणं हे निषिद्ध समजलं जातं की तुम्ही तमोगुणाच्या लोकांशी संबंध ठेवू नका. जास्त आला तर तुमचा पुन्हा इम्बॅलन्स होईल, पुन्हा आता तुम्ही जाणार उच्चार, ज्याला आपण संयमित भाषण म्हणू, की तमोगुणाची जी भाषा आहे शिवाय आहेत उदाहरणार्थ, ती तोंडात असता कामा नये. हे जे वळण लावणं म्हणतो आपण, संस्कार करणं म्हणतो, त्यातून तमोगुण वाढतो. ते जर तुम्ही बंद केलं तर तमोगुणाचा तुमचा प्रभाव कमी होऊन जाईल. आचार आणि संगत, पुन्हा संतांच्या संगतीत राहा जे म्हणतात, की उपासना करा, तीर्थक्षेत्राला जा, सद्ग्रंथ वाचा, ह्याचा हेतू तोच आहे. म्हणजे आता आहार, विहार, उच्चार, आचार आणि अखंड विचार, विचाराचं नियोजन. तमोगुणाचे विचार ज्या वेळेला येतील, तमोगुणाचे विचार ज्या क्षणी येईल त्या क्षणी तो झटकून टाकणं. म्हणजे नेमकं काय? आता समजा मोह झाला, आता मोह हा तमोगुणाचं लक्षण आहे. कोणत्याही गोष्टीचा मोह ज्या क्षणी होईल त्या क्षणी हा मोह आहे ओळखणं, या मोहातून मी बाहेर पडलं पाहिजे. ते कळतं. आता कळेल, ते कळतं. आता कळतं. जसं विश्वामित्राचं आपण हो, उदाहरण घेतलं, हो. ते कळलंय त्याला पण नाही तो रेटा गेलं. हां, रेट आहे, तो जबरदस्त आहे, त्याला वाहून गेला तो. मग तो मोहाचा क्षण आहे. आता आपण एक नाटक आहे म्हणतात ती वेळ तशीच होती, अशा तऱ्हेचं एक नाटक आहे. आता त्यामध्ये मोठं बघण्यासारखं आहे की त्या वेळेची वाट बघत असलेली सुद्धा माणसं असतात. ती वेळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग मात्र म्हणतात ती वेळ तशीच होती म्हणून. उलट ती वेळ तशी जी होती ती अँटिसिपेट करावी, त्या अँटिसिपेट करून त्या वेळेपासून दूर राहावं. हे तुम्ही तपश्चर्याचं तुमचं जीवन असेल तर तशी वेळ कधीच येणार नाही. जर ठराविक नॉर्म्स तुम्ही बरोबर बसवून घेतले असतील ती ती तशीच वेळ येणार नाही कधी सुद्धा. आता आपण 13-14 संदर्भात सत्वगुणाची वाढ असताना नाही 12 विचार हे करून तमगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ती, प्रमाद व मोह ही निर्माण होतात. बरोबर. ते आपण मगाशी बोलली. हो. आता सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी व शूद्र अशा लोकांमध्ये जन्म होतो. शुद्ध. ज्ञानी व हा, शूद्र हा, अशा लोकांमध्ये बरोबर. म्हणजेच आपण मगाशी जो म्हटलं होतं तोच विचार आहे. रजोगुणाची वाढ असताना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा मनुष्य लोकी जन्म होतो. सत्वगुणाची वाढ असताना तो मनुष्य लोकीच येतो, हो, पण त्याचं कुलच हे चांगलं चांगलं पवित्र कुळामध्ये. पूरक असं राहतं. रजोगुण तसं पूरक मिळेलच असं नाही, पण जिथं तुम्हाला कर्मशक्ती आहे नाही, म्हणजे रजोगुणाच्या प्रवृत्तीला पूरक असं घर मिळेल, अशी सराउंडिंग मिळतील तुम्हाला. हे एक मला माझ्या मनात शंका आली होती. सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य म्हणजे सात्विक प्रवृत्ती जपलेल्या अवस्थेमध्ये, म्हणजे ते थ्रोआउट स्पॅन झालं. हो, करंट, स्ट्रॉंग करंट, नाही स्ट्रॉंग करंट, स्ट्रॉंग करंट. आता तो करंट स्ट्रॉंग ठेवायचं काम आयुष्यभर करायचं आहे. अचानक तो करंट कधी स्ट्रॉंग होणार नाही. शेवटी आणि रजोगुणाचं नंतर आहे तमोगुणाचा तो खालच्या योनीमध्ये जातो, तिर्यक योनीमध्ये. त्याला माणसाचा जन्म पुन्हा मिळत नाही. तमोगुणाच्या वाढीमध्ये
आता तुम्ही सत्वगुणी हा चांगल्या घरकुलात निर्माण घरात निर्माण होतो. निर्माण होतो हो. की जो त्याला पूरक ठरेल ब्रह्मप्राप्तीच्या दृष्टीने, आत्मज्ञान मिळण्याच्या दृष्टीने. पण मध्ये स्वर्ग ही कन्सेप्ट आहे. सकाम जर कर्म केलं असेल, चांगलं कर्म सकाम बुद्धीने केलं असेल, सकाम कर्म करण्याची बुद्धी रजगुणाची करतात. रजोगुणाची. म्हणजे रजोगुणी माणसं स्वर्गाला जातात, हो, सत्वगुणी हो, माणसं हो. स्वर्गाला जात नाही. हे गृहीत झाले. सत्वगुणी माणूस सत्वाच्या वृद्धीत असताना, कारण सत्वगुणामध्ये काय आहे की अपेक्षा ही फार गोष्ट कमी आहे सत्वगुणामध्ये, आणि रजोगुणात अपेक्षेशिवाय काही नाही. ते असं जर असेल तर आपल्याला आपलं स्केल, आपल्या स्केलमध्ये आपण कुठं बसतो असंही करता येईल. करून हो, ठरवता येईल. ठरवता येईल. अतिशय प्रामाणिक असेसमेंट जर आपण केली स्वतःची, तर आपल्याला ठरवता येईल व आज मी ह्या अवस्थेत आहे, ह्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी आपला प्रवास करता येईल. पुन्हा त्याचा मूळ हेतू तोच आहे या इन्फॉर्मेशनचा खरं म्हणजे. की तो आपल्याला उपयोगी पडतो. बाबा तुम्ही कुठं आहात आणि किती, म्हणजे अपूर्णाकडनं पूर्णत्वाकडे हा जो प्रवास आहे तो कुठं आहोत आपण ते कळेल. बरोबर आहे, अगदी बरोबर. 16. म्हणून आमच्यात जी कल्पना आहे ना आश्रमांची, त्याचबरोबर पुढं 4 वर्णांच्या बरोबर 4 आश्रमांची जी कल्पना आहे, त्या आश्रमांच्या कल्पनेमध्ये तमोगुण रजोगुणाचा नाश करण्याची व्यवस्थाच आहे क्रमाक्रमाने. गृहस्थाश्रमातून जेव्हा तुम्ही वानप्रस्थात जाता तर सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही झटकून टाकता, आणि सगळ्या ज्या आकांक्षा असतात तुमच्या गृहस्थाश्रमातल्या आकांक्षा ज्या असतात, महत्वाकांक्षा, त्या सगळ्याच्या सगळ्या संपून जातात वानप्रस्थात गेल्यानंतर. संपून जातात का? म्हणजे संपवायच्या असतात. तत्वतः अपेक्षा अशी असते, वानप्रस्थाश्रम शब्दाचाच अर्थ असा आहे की तुम्ही एक प्रापंचिक जबाबदारीतून मोकळा झाला. टार्गेट्स नाहीत तुम्हाला नंतर कुठलीही, एकही टार्गेट तुमच्यासमोर नाही. एकही आसनाची किंवा ज्याला आपण हे म्हणू एखादी वरची जागा किंवा अधिकाराची सत्तेची जागा वगैरे, अशी एकही गोष्ट तिथे नाही वानप्रस्थाश्रमामध्ये. त्यामुळे तिथे व्यवस्था आहे त्या आश्रमामध्ये, ती व्यवस्था आहे. संन्यासामध्ये सर्वाच्या त्यागाची व्यवस्था आहे. म्हणजे 4 वर्णाबरोबर 4 आश्रमाचंही तेवढंच महत्त्व आहे. आज कदाचित ते त्या पद्धतीने होतील न होतील, पण मनस्थिती तुम्ही त्या पद्धतीची ठेवू शकता. सुकृताचे सत्वप्रधान निर्मल फुलबिंदू. राजस कर्माचे फल दुःख आणि तामस, आणि दुःख आणि तामस कर्माचे फल अज्ञान असे ज्ञाते सांगतात. आता सुकृत असते म्हणजे सात्विक कर्माचे सत्वप्रधान निर्मल फल असते. तर निर्मल फल ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये फळ हेच का किंवा मला अजून माझा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने पूरक असं ऍटमॉस्फिअर मला पुढच्या जन्मी मिळेल. हेच हां, निर्मल फल हेच निर्मल फल की ज्यामध्ये मला पूरक असते एन्व्हायरमेंट. एकही ऐहिक फल जिथे नाही तिथे पारलौकिक फलाची व्यवस्था होईल. हेच निर्मल फल, शुद्ध कर्म म्हणतात त्याला. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते व रजगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होते. तमोगुणापासून प्रमाद व मोह थोड्या नव्हे तर अज्ञान पिता उत्पन्न होते. सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी आला का ना प्रश्नाचा, स्वर्गादी लोकी जातात. जर सकाम त्या बुद्धीने त्यांनी सगळं केलं असेल, सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी स्वर्गादी लोकी जातात. रजोगुणी पुरुष मध्ये मनुष्य लोकी जातात. निंद्यगुणी तमोगुणी पुरुष अधोगती जातात. आता मगाच्या नाही, आता एकच आहे तिथे, जिथे सकामता आली तिथे मोक्षाची व्यवस्था संपली. जिथे निष्कामता आली तिथे मोक्षाची व्यवस्था शिल्लक आहे. सत्वगुणी माणूस जिथं सकामता आली तिथे मोक्षाची व्यवस्था संपली. 3रा अध्यायात जे आहे, 3ऱ्या अध्यायाच्या बैठकीवर आपण थोडासा विचार करा. कर्मण्येवाधिकार असते महाफलिषु कदाचन, हे बिंबलेलं आहे असं गृहीत धरलं आणि सत्वगुणाचा परिपोष झाला तर मगाचं बरोबर झालं की जिथे अशा कुळात जन्म घेईल. पण ते जर विसरलेलं असेल आणि सकाम हेतूने जर सत्वगुणाचा परिपोष चालू असेल तर त्याला स्वर्गफळ मिळेल. हे स्वर्ग हे
चांगली अवस्था आहे असं का म्हटलं गेलं? वास्तविक ती ड्रॉप करून तुम्ही सरळ चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन जन्म घेऊन परब्रह्माच्या दिशेने मार्ग आक्रमण करणे हे जास्त श्रेष्ठ नाही. सामान्य माणसाच्या ह्याच्यात बसत झेपत नाही त्याला. अगदी सामान्य मनुष्य जो आज सुखाचं त्याला फक्त सुख हवं आहे, 5 विषयांपासून मिळतं जे सुख तेच फक्त त्याला हवं आहे, यापेक्षा त्याला बुद्धीची झेपच नाही. त्यांना स्वर्ग सुखाची लालूच दाखवलेली आहे. ती लालूच आहे का ती सोय आहे किंवा या ह्याच्यात वासनापूर्ती पूर्ण करून तू पुन्हा इथे सुरुवात कर अशी सोय आहे? कारण एक मनात नेहमी विचार येतो किंवा हे जर वासना निर्मूलन करणं आणि एका विशिष्ट मनस्थितीला जाऊन पोहोचणं का वासना पूर्ती करून विशिष्ट मनस्थितीला वासना पूर्ती हा शब्दप्रयोगच फसवा आहे. वासना पूर्ती कधीही होणं शक्य नाही. पुरुरव्याचं आख्यान जे आहे भागवतातलं, ते पुरुरव्याचं आख्यान मुद्दाम वाचावं. पुरुरवा म्हणून जो राजा आहे त्याचं आख्यान भागवतामध्ये आहे, एकनाथी भागवतात आहे, एकादश स्कंदात आहे. त्याचं आख्यान मुद्दाम वाचावं. वासना पूर्ती अशक्य आहे. कारण त्याला उदाहरणं दिलेलं आहे की अग्नीमध्ये तूप घालून जर अग्नी विझवायचा आपण प्रयत्न केला तो कधीच विझत नाही. तर इंधन संपवणं हाच त्याचा उपाय. इंधन घालत राहणं हा त्याचा उपाय नाही. अनल, अग्नीला एक शब्द आहे अनल. अनल शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे, न अलम, ज्याला कधी काही पुरत नाही. अलम म्हणजे पुरे 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 असा अलम शब्दाचा अर्थ. इथे अलम, आता पुरे. जो कधी पुरं म्हणत नाही त्याला अनल म्हणतात. तसं वासनाग्नी नावाचा जो काय आहे तो वासनाग्नी असा अग्नी आहे की जो कधी पुरं म्हणत नाही. तर त्याचं इंधन बंद करणं हाच त्याच्यावरचा उपाय. आणि इंधन बंद करणं म्हणजे शमदम. इंधन बंद करणं म्हणजे शमदम. मग हे स्वर्ग हे तिथं मध्ये ठेवल्याने गोंधळ झालेला आहे. झालं खरं आहे. पण लाखोवादी आम्ही म्हणतो स्वर्गवासी व्हावं ते लक्षावधी माणसांच्या दृष्टीने ही जी सुखं आहेत इथली, ती सुखं जर तू सोडलीस आणि विहित पद्धतीनेच फक्त आचरण करत राहिलास, म्हणजे निषिद्ध आचरण केलं नाहीस, तर तुला स्वर्ग सुखामध्ये विलक्षण ज्या गोष्टी ज्या इथे तुला कधी दृष्टीला पडल्या नाही त्या मिळतील असं सांगितलं म्हणजे प्रवृत्ती निर्माण होईल. ह्या पलीकडे स्वर्ग या कल्पनेला काय अर्थ नाही. कारण स्वर्ग मिथ्या आहे आणि स्वर्गातून परत खाली यावं लागतं हे ह्याच्यातच सांगितलंय. पण हा बास नाही, तो वेगळा संदर्भ आहे तो की पुण्य संपल्यानंतर पुन्हा महितलावर परत यावं लागतं. पुण्य भोग आहे तो पण भोगा, एवढंच. ते एक लालूच आहे. वासनापूर्तीची सोय नाही ती. वासनापूर्ती हा शब्दप्रयोग सिद्ध होत नाही, कधीच पूर्ण होत नाही. एक अनुभव सांगतो ना. एक माझे चुलतेच आजारी होते. 55 वर्षी त्यांना काहीतरी जलोदर वगैरे झाला. तर भजी खायची इतकी आवड त्यांना, भजी खायची बंदी, तर तोंडात ते घ्यायचे आणि थुकून टाकायचे. चव हा इफेक्ट त्यांना नको होता. कारण असं आहे, अन्ननलिकेतून एकदा आत पदार्थ गेला की सारखेच असतात सगळे पदार्थ, त्यात काही बदल नाही. जिभेवर आहे तो पण पदार्थाचा वेगळेपणा. हा तेवढं जाईल पण तर थोडं असेल. अशी अशी वासना जबरदस्त असते की आता बघा अनेक वृद्ध नाही हो नाही कशी होईल. आता एक जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, पण अनेक म्हातारी माणसं, अतिशय वृद्ध माणसं रोमॅन्टिक कादंबऱ्या वाचतात, सिनेमे बघतात. आता तिथे तेच आहे की ज्या वासना ते पूर्ण करू शकत नाही त्या तिथे पुऱ्या झाल्याला बघायला मिळतं त्यांना. हा प्रयत्न करतो. सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी जातात, रजगुणी पुरुष मध्येच मनुष्य प्रयोग लागतात, निंदेगुणी पुरुष अधोगतीला पशु पक्षाधिकांच्या जन्माला जातात. सगळं वाचल्यानंतर आपलं निसर्ग प्रेम कमी होतं. कारण आम्ही जे वन्य प्राणी वगैरे जेव्हा
म्हणतो सगळे तमोगुणी आहेत, त्यांच्यामुळे त्याच्या जागा चित्र आता तिकडे बघताना त्यांच्या गुणाकडे न बघता जर त्यांच्या चैतन्याकडे पाहिलं ती एक उपाधी आहे. त्याही उपाधीमध्ये तोच आहे परमात्मा, पण फक्त त्या परमात्म्याला ओळखायची तिथे व्यवस्था नाही, एवढंच आहे. एवढंच आपण लक्षात घेतलं तर परमात्म्याची निर्मिती ह्या दृष्टीने तिकडे बघायला मुळीच हरकत नाही. ज्यावेळी पुरुष गुणांचा द्रष्टा होऊन गुणा वाचून इतर दुसरा करता नाही असे जाणतो व गुणाहून वेगळा जो आत्मा त्याला जाणतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मत स्वरूप आहे त्यास तो पावतो. म्हणजे मुक्त होतो. आता ज्या ज्या प्रवृत्ती निर्माण होतात आतमध्ये, त्या सगळ्या प्रवृत्तीचा संबंध गुणांशी आहे. तीन आत्म्याशी. द्रष्टा होणं म्हणजे काय माहिती आता मी तेच सांगतोय की सगळ्या माझ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचं ओरिजिन म्हणजे मूळ गुणामध्ये आहे, आत्म्यामध्ये नाही. आणि तो आत्मा मी आहे. म्हणजे तो आत्मा गुणातीत आहे. हा आत्मा गुणातीत आहे आणि तो आत्मा मी आहे हे ज्याला कळलं आणि तो आत्मानुसंधानात जो राहतो तो गुणानुसंधानात राहत नाही. आणि गुणानुसंधानात न राहिलं की गुणापासून मोकळा झाला. मग मी सात्विक आहे हा विषय संपतो त्याचा. मी सात्विक आहे असं जो म्हणतो तो आत्मज्ञानी ना असं असणं शक्य नाही. आता अर्जुनाने विचारलंय की या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणाने ओळखा. त्याला श्रीकृष्ण म्हणतात की प्रकाश, सत्वगुणाचं कार्य जे प्रकाश, रजगुणाचं कार्य जी प्रवृत्ती आणि तमोगुणाचं कार्य जे मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्याचा तिरस्कार करीत नाही. तसे तिरस्कार करायला पाहिजे ना. तिरस्कार का होतो? साधनकाळी तिरस्कार होतो. साधनकाळी तिरस्कार होतो, अज्ञानकाळी तिरस्कार होतो. हे मला नको आहे. कारण काय त्याचा निश्चय काय आहे? मी सत्वगुणी आहे, मी रजोगुणी आहे, मी तमोगुणी आहे आणि मला रजोगुण नको, मला सत्वगुण नको, ह्या असा अर्थाने तिरस्कार शब्द इथे वापरला आहे. पण जेव्हा मी आत्मानुभूती मला येते आणि परस्पर गुणांचा हा संबंध आहे, माझ्या ह्याच्याशी काही संबंध नाही असा अनुभव येतो, तो उरलेलं जे माझं आयुष्य आहे ते प्रारब्धानुसार जेव्हा चालतं, उरलेलं आयुष्य जेव्हा प्रारब्धानुसार माझं चालतं तर त्या आयुष्याचा माझा काही संबंध राहत नाही, असत नाही. हे ज्याचा निश्चय झाला आहे तो त्या गुणांचे व्यवहार गुणांपाशी चालले आहेत, आपला तिळमात्र संबंध नाही अशा निश्चयात राहतो आणि मग त्याला गुणांचं बंधन राहत नाही. पण पुन्हा ते आहे की ही अवस्था येण्यासाठी सत्वगुणाचं परिपोष झालेला असलाच पाहिजे. आणि सत्वगुणाचा परिपोष झाल्यानंतर जेव्हा गुणातीत अवस्था येते तेव्हा पुन्हा रजोगुणाचे तमोगुणाचे जे विकार असतात त्यात तो कधी सापडत नाही. सारखा राहणारा जो गुणांचा गुणकार्य जे सुखदुःखादी त्यांच्या येण्या जाण्याने चालवला जातो ते गुण आपल्या पलीकडे कर्म करीत आहे असे म्हणून जो तटस्थ राहतो, जो डोलत नाही. आता समजा मी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली, समजलं, मला खूप आनंद वाटला कळल्यानंतर. जो ज्ञानी आहे त्याला कळतं की हा जो आनंद आहे हा सत्वगुणाचा आनंद आहे, हा माझा आनंद नाही. आणि मला याच्या पुढे जायचं, मला आणि तो गेलेलाच असतो ना. आता साधकाने लक्षात काय ठेवायचं आहे? मी तिथे अडकून बसायचं नाही. आणि जो सिद्ध आहे तो तिथे अडकतच नाही, अडकण्याचा प्रश्नच येत नाही, तो पलीकडेच गेलेला आहे त्याच्या. तोही पुन्हा ज्ञानेश्वरी वाचेल, पण ज्ञानेश्वरी वाचताना होणारा आनंद त्याला माहीत असतं की आत्मानंदाच्या सत्तेवरती ज्ञानेश्वरीचं सुख मला अनुभवला येत आहे. त्याचा ज्ञानेश्वरीचा अनुभव येणे हे वेगळंच असणार, वेगळंच असणार. किंवा रजोगुणाने प्रवृत्ती निर्माण झाली एखादी, समजा की काय रे आपण पुस्तक लिहूया, एक उदाहरणार्थ आहे, एक संकल्प करायचा, हां 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 संकल्प करायचा, एक ग्रंथ लिहीन मी, तरी त्याला कळतं आहे हे रजोगुणाचा संकल्प आहे, हा माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मग पुढं काय त्याचं? पुरा झाला तरी आनंद आहे, नाही पुरा झाला तरी आनंद आहे. इथे तो सिद्धत्व आहे. रजोगुणी माणसाचा संकल्प पुरा झाला नाही तर तो बेचैन होऊन जातो, वाटेल ते होईल त्यात.
इथे असं नाही आहे. तमोगुणी माणूस समजा झोप आली आहे आत्ता, श्रद्धावस्थेत झोप आली, झोपून जाईल तो. पण साधक म्हणेल मला आत्ता झोप येता कामा नये. पण रजोगुणी माणसाचा संकल्प पुरा नाही झाला तर तो हेल्पलेस आहे म्हणून त्याने स्वस्थ बसणं हे वेगळं, आणि सत्वगुणी माणसाला रजोगुणाचा एखाद्या क्षणी प्रभाव आला त्याच्यावरून त्यांनी हा ग्रंथ लिहायचा म्हणून ठरवलं, जे सत्वगुणाचा परिणाम आहे, आपल्या रजोगुणाचा परिणाम आहे, आणि तो जर ग्रंथ लिहून झाला नाही तर त्याचा फारसा परिणाम करून न घेऊन शांतपणे, अजिबात फारसा नाही. हा फरक दोन्ही स्थितीमध्ये हा फरक आहे. हा फरक नाही. आता ह्या बॅकग्राऊंडवर हा 14वा अध्याय पुन्हा वाचल्यानंतर एक जरा वेगळा पुन्हा सत्वगुणात अडकून राहिलेला नुसतंच चातुर्वर्ण्य नंतर चार पुरुष सगळ्यांची हे गुण हे अधिष्ठानच आहे. अधिष्ठान आहे. हे तिन्ही त्याच्यावरच आधारलेलं आहे. फक्त संन्यासाश्रमानंतर जेव्हा पण ज्ञान होईल, सगळ्याचं असं नियोजन कसं करायचं की आपल्या उरलेल्या आयुष्यात जे आपल्याला प्राप्त करायचंय त्या ह्याच्यात चातुर्वर्ण्य, चार आश्रम, चार पुरुषार्थ या सगळ्यांवर लक्ष ठेवूनच जीवन व्यतीत करायचा हाच भाग राहतो. नाही आता त्या त्या वर्णाचं काम. आज समजा एक ब्राह्मण आहे मी, ते यजन याजन अध्यापन, यजन याजन अध्यापन अध्ययन या गोष्टी मी अखंड चालू ठेवायचे. जीवनमुक्तीनंतर सुद्धा, जीवनमुक्तीनंतर सुद्धा कुठपर्यंत? वानप्रस्थ स्वीकारीपर्यंत. समजा मी गृहस्थाश्रमात मुक्त झालो अशी कल्पना करा, ते गृहस्थाश्रम जोपर्यंत आहे माझा तोपर्यंत मी हे थांबवायचं नाही आहे काही सुद्धा. आता एज, आता ते त्यात आहे काय क्रायटेरिया, काय वय हे ठरवून टाकलेलं आहे की अमुक वय झालं की वानप्रस्थ, अमुक वय झालं की, हे केवळ वयावर नाही तर एकूण स्थितीवर असतं. बहुतेक वेळा वयावर आहे. अपवाद तर नेहमीच आहेत. ब्रह्मचार्यातून एकदम संन्यास घेऊ शकतात कोणीतरी, पण अपवाद असं खरं नव्हे. ते रूल नाही. हा रूल हाच की वयाप्रमाणे. आणि मी ह्या आश्रमामध्ये वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर ते काय वानप्रस्थाश्रमच असं नाही, कुठल्याही आश्रमात सत्वगुणाकडे जायचा प्रवास चालूच ठेवायचा. सत्वगुणाकडे जायचा प्रवास चालू ठेवायचा. रजोगुण तमून दाबून ठेवायचे. हा उपयोग करून घ्यायचा त्यांचा प्रसंगी आपल्या ताब्यात ठेवून उपयोग करून घ्यायचा. पण गृहस्थाश्रमात रिझल्ट्सकडे किंवा कर्माच्या फलाकडे केवळ दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मला संसार करायचा आहे, चार लोक माझ्यावर अवलंबून आहेत, त्यामुळे मी जर एखादी क्रिया केली तर त्याचे फल मला पाहिजे. हे गृहस्थाश्रमात असं नाही. एक असं आहे की टार्गेट ठरवण्यापर्यंत बरोबर आहे तुमचं. टार्गेट होतंय की नाही पुरं हे नाही. तिथे फलासक्ती आली. ओरिएंटेड प्लॅनिंग जे आलं हो, की ते तिथपर्यंत ठीक आहे. टार्गेट ओरिएंटेड प्लॅनिंग असणं ही गरज आहे. कारण टार्गेट ठरवल्याशिवाय तुम्हाला बाकीचं अलीकडचं काही ठरवता येत नाही ना. तुम्ही टार्गेट ठरवलं तर बाकीचं सगळं त्याच्या अलीकडचा जो विचार तो तुम्हाला बरोबर करता येतो. तुमचा ब्रेकइव्हन पॉईंट त्याच्यावर ठरतो. मग ब्रेकइव्हन पॉईंट कितला, मग त्याच्यानंतर पुढे टार्गेट किती शिल्लक राहिलं, हे प्लॅनिंग करणं हे बरोबर आहे. पण त्या प्लॅनिंगच्या दिशेने ते एक्झिक्यूट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हेही बरोबर आहे. पण टार्गेट अचीव होतंय की नाही हा विचार नाही असता का. तिथे संपलं. तिथं निष्काम आहे. तिथे निष्कामता आहे. की मी प्लॅनिंग केलंय, मी एक्झिक्युशन केलेलं आहे आणि मला त्याच्यात समाधान, आता जे घडेल ते घडेल, ते मी मान्य करतो. ते मी मान्य करायचं आणि तिथे क्षणी मान्य करायचं. कोणाच्यावरही दोषारोप न करता, आरडाओरडा न करता, दुःख न करता, त्याला तितिक्षा म्हणतात. जसं आहे तसं स्वीकारायचं.
आणि वानप्रस्थाची कल्पनाच अशी आहे की तुम्ही लक्ष जे म्हणतात ते काढून घेतलेलं असलं पाहिजे. ग्रस्ताश्रमात जेवढं आपलं लक्ष असतं ते सगळ्याचे सगळं काढून घेतलेलं असलं पाहिजे. सल्ला विचारात आला तर सांगणे हे ग्रस्ताश्रमाचं काम, वानप्रस्थाचं काम. संन्यासात तेही नाही, काही नाही. तो केवळ आपल्या स्वतःच्याच आनंदात राहण्यासाठी. वानप्रस्थात चालल्याचं आहे, विचारात आलं तर सांगायचं. पण सांगितलं की पुन्हा संपलं. पुढे का केलं नाहीस किंवा काय केलंस आणि काय झालंय हे नाही, इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. वानप्रस्थाश्रमात हा जो भाग आहे की इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, सल्ला मात्र द्यायचा. विचारला तर याच्याशिवाय अजून काय वानप्रस्थाची अपेक्षा राहते? आश्रम तो अंगीकारण्याच्या आहे ना. आता उदाहरणार्थ ममत्वाचं जेवढे भाग आहेत तेवढे सगळे ममत्वाचे फॅक्टर्स तुमचे एलिमिनेट झालेले असले पाहिजे. एलिमिनेट झाले असले पाहिजे. ज्या ज्याबद्दल ममत्व वाटतंय, म्हणजे कौतुक वाटतंय, ममत्व वाटतंय, कौतुकाचा भाग वानप्रस्थात अजिबात राहता कामा नाही. कशाचंही कौतुक, कौतुक करणं हे असता कामा नाही का? कौतुकाची अपेक्षाही असता कामा नाही. का त्याच्या आहारी जाणं म्हणजे इन्व्हॉल्व्ह होणं? नाही, कौतुक अपेक्षाच असता कामा नाही. कारण कौतुकाची अपेक्षा म्हटलं की पुन्हा जे माझं ज्याला म्हटलं आपण ममत्व, ते ममत्व दृढमूल असल्याचं लक्षण आहे. ममत्व कमी करणं. ममत्व ममत्व कमी करणे, कशात इन्व्हॉल्व्ह न होणे, ही दोन मुख्य वानप्रस्थ. विचारल्याशिवाय काहीही न सांगणे. हे चार आश्रम आपले गीतेत कुठे येतात आले? नाही 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 नाही, ते स्मृतीतले आहेत. याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती, ते स्मृती प्रणीत आहेत. आणि याच्यात चार वर्ण सुद्धा गीतेमध्ये जे सांगितले ते बेताबेतानेच सांगितले. तत्वतःच फक्त तात्विक वर्ण सोडून दिले त्यांनी. स्मृतीमध्ये त्याचं जास्त हे तपशील आहे. आपण काही गोष्टी त्या चार वर्णांचं एक्झिबिशनच्या दृष्टीने आवश्यक तो भाग एक्झॅगरेट करून सांगितलं का आपल्या स्मृतीनं? कारण आजची परिस्थिती बघितली, ठीक आहे, तुम्हालाही वाटतं की हा मनुष्य इथं जन्माला आलेला आहे, but he is denied of certain rights. असं वस्तुस्थिती आहे का? एकूण श्रुती आणि स्मृतीचा विचार केला जेव्हा तो तिथं आलाय म्हणजे त्याचं पूर्वकर्मच आहे. हा तिथे आला हे पूर्वकर्म ह्यात वादच नाही. कारण मग कर्मविवेकाच्या सिद्धांताला तुम्ही आव्हान दिल्यासारखं होईल. तेव्हा तिथे आलं हे पूर्वकर्माने आला ह्यात वाद नाही. पण पूर्वकर्माने आला म्हणून त्यांनी तसंच राहिलं पाहिजे पुढे सुद्धा. He should not be deprived हा of- बस बस इथे मात्र हे अन्याय आहे. कारण त्याला स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेता ना. क्रियमाण स्वातंत्र्य जे आहे ते तुम्ही हिरावून घेता त्याचं. पण तो तर आपल्या गीतेत सुद्धा सांगितलं हे असंच. म्हणजे आता जे चार वर्ण सांगितले 11व्या अध्यायात, हो. असे चार श्लोक हो. फार महत्वाचे वाटतात मला. आणि ते सध्याच्या दृष्टीने चार श्लोक म्हणजे 47-45 महेश हो. ते आपण नंतर बघू. बरोबर. 42 पासून सुरुवात आहे. शमोदमस्तप शौचम शांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. ते घेऊया. हा. त्याच्यात आपण चार आता इथं स्वभावजम हा जो शब्द आहे ह्या शब्दामध्ये गडबड आहे. कुठला श्लोक? स्वभावजम 42 श्लोक. शम दम तप शुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि
आस्तिक्य बुद्धी हं. ही आस्तिक्य बुद्धी, आस्तिक्य बुद्धी, हां, आस्तिक्य बुद्धी, आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज वैशिष्ट्ये आहेत, कर्म आहेत, स्वभावज कर्म. स्वभावजच आता इथेच हा जो शब्द आहे, ह्या शब्दात घोटाळा आहे फार. स्वभाव म्हणजे काय? जन्माला येण्यानुसार का सत्वगुणाचा जो स्वभाव त्याचा, जन्माला येताना सत्वगुण जो घेऊन आला असेल तर तो असा असेल. जन्माला येताना जर सत्वगुणाच्या प्रभावाखाली तो जन्माला आला असेल तर तो असा असेल. हं. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला असेल तो तो असा असेल हे सिद्ध होत नाही. आता हा मानलाय असं मला वाटतं गीतेमध्ये सुद्धा. गीतेनी निदान संतांनी त्याचं इंटरप्रिटेशन जन्मतः केलं. कारण विहित कर्मात ते जन्मतः नाही, ब्राह्मणाचं विहित कर्म काय? आता ब्राह्मण कोण? असा असेल तो ब्राह्मण. आता उलट करायला ना त्याचं. आता हे झालं ना ब्रह्मकर्म स्वभावजम. आता ब्रह्मकर्म ही केव्हा घडतील? जर तशी प्रवृत्ती असेल तर, सत्वगुण जर असेल तरच ही कर्म घडू शकतील. शमदम हे असं कसं होईल प्रवृत्ती तुमची नसेल तर? सत्वगुण जर तुमच्यावर नसेल तर तुम्हाला शमदम असणंच शक्य नाही. त्याप्रमाणे नवगणांनी कधीचा ब्राह्मणाचा निर्दोष लंकार असतो, तो अलंकार ब्राह्मणाच्या कधी सोडत नाही. ते ज्ञानेश्वर महाराज. क्षत्रियाला दैवज्ञ करता. पण हे जे म्हटलेलं आहे, म्हणून तर मगाशी मी जे म्हटलं, गीतेत ठीक आहे, इतकं स्पष्टपणे आलेली आहे. पण गीतेचा अर्थ लावणारे सगळे जे संतांनी जे भाष्य केलेले त्याच्यात जन्माप्रमाणच त्या सुवर्ण्यात असं एक ॲम्बिग्युइटीज आहेत पुष्कळ ठिकाणी. आता तुकाराम महाराज आहे, जातीशी प्रमाण नव्हे तेथे असं तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात की जातीचा काही संबंध नाही. ब्राह्मण्य हे गुणावरून ठरतं, जातीचा काही संबंध नाही असं तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. रामदास स्वामींचं म्हणणं आहे. रामदास स्वामींनी म्हटले जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, असं स्वच्छ व्याख्या केलेली. आता ही व्याख्या काय केलं त्याने? कालमान परिस्थितीनुसार फार बंडखोरी होऊ नये म्हणून ती व्याख्या एवढ्यापुरतीच बंदिस्त ठेवली. तुकाराम महाराजांनी तर शिव्या दिले, जो ब्रह्मकर्म करत नाही तो हिच्यापासून झालेला आहे असं समजा, भटकीपासून झालेला आहे असं समजा, इतक्या शिव्या दिलीत. त्याच्यापेक्षा अंत्यच फार श्रेष्ठ, अशा तऱ्हेची तुकाराम महाराजांची वचनं आहेत. पण ट्रेट किंवा टेंडन्सी किंवा ट्रेट्स घेऊन आलेला जो असतो सत्वगुणाच्या, तो ब्राह्मण आहे. आता बघा, पोटी जन्माला आलं तर अडचणी येतात. बघा, एकाच हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. आता रावणाचं सबनकुळ ब्राह्मणाचं आहे, रावणाचं सबनकुळ ब्राह्मणाचं आहे. रावण जातीने ब्राह्मण आहे, जातीने ब्राह्मण. कर्तृक ह्याने राक्षस आहे, कर्मानं राक्षस आहे. स्वभावज, स्वतःचा जो भाव, त्या भावातून जन्माला आलेला. स्वस्य भावा हा स्वभावा हा. आता कोणता स्वभाव? सत्वगुणाचा. सत्वगुण हा ज्याचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे जन्म नव्हे. स्वस्य भावा हा स्वभाव, स्वतःचा जन्म तो, असा एक अर्थ होतो. आणि भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व असाही होतो. भाव शब्दाचा अस्तित्व असा अर्थ होतो खरा. स्वभाव हा स्वतःचं अस्तित्व. कोणतं अस्तित्व? रजोगुणाचं अस्तित्व, तमोगुणाचं अस्तित्व, सजोगुणाचं अस्तित्व. धृतिरदाक्षम युद्धे लक्षण आहे. आता उत्तर आणि अभिमन्यू, राजकुमार उत्तर अंतःपुरामध्ये बसून
मी कौरवांचा संबंध पराभव करीन, एवढं ताकद माझजवळ आहे असं बलगणा करणार होता. पण कौरवांचे सैन्य घाबरून गेलं. मग बृहन्नडीने तिथे शेवटी लढाई सुरू केली, अशी कथा आहे. म्हणजे राजाचा पुत्र असून सुद्धा पळून जायला लागला. तो गुण त्याच्यापाशी नव्हता, हे गुण त्याच्यापाशी नव्हते. द्रोणाचार्याचं उदाहरण घ्या. द्रोणाचार्य जातीने ब्राह्मण, पण अस्सल क्षत्रियाचे गुण आहेत. अश्वत्थामा जातीने ब्राह्मण, पण अतिशय तमोगुणाचे गुण आहेत त्याच्यावर. गर्भाशयातला गर्भ मारला त्यांनी. म्हणजे ते असं असू शकतं किंवा अभ्यासाने तो गुण बनवू शकेल. ब्राह्मणाने क्षत्रियाचे गुण आणणं अभ्यासाने हे होऊ शकेल, ते द्रोणाचार्यांनी केले. म्हणजे पुन्हा जातीनुसार, म्हणजे कशाने ठरलं पुन्हा. पण महाभारतात प्रत्येक ठिकाणी त्याचा रेफरन्स आहे, तो जातीचा ब्राह्मण आहे आणि तो तुझा धर्म सोडला, हा जो रेफरन्स आहे याचा अर्थ जन्माप्रमाणे वर्ण असा त्यावेळेला नाही. हे काय आहे, हे खिजवणं होतं जरासं. खिजवण्याच्या प्रवृत्तीतून द्रोणाचार्यांना तसं म्हटलं गेलंय त्यावेळेला. त्या संभाषणाचा जो टोन आहे ना, तो संभाषणाचा टोन, त्याचे जे आतमधलं काय म्हणतात ना त्याला, डिमोरलाइज करत, हा त्याचा हेतू आहे. त्याच्यामध्ये युद्धामध्ये जे बोललं जातं एकमेकाशी संभाषणं, ती डिमोरलाइजच्या उद्देशाने केलेली असतात. ते गुण घेऊन येणे हा कर्मविपाक आहे, पण गुणाच्या पोटी जन्माला येणे हा कर्मविपाक नाही असं म्हणतो. हा, आता अनुकूलता जिथे असेल पुढच्या ह्याला, पुढच्या प्रवृत्तीला अनुकूलता. आपण म्हटलं किंवा मला अशाकलाच जन्म येईल किंवा मला एक ऍटमॉस्फिअर ते मिळेल, पण कोणाला पुन्हा निष्काम बुद्धीने ज्यांनी केलंय त्याला पुन्हा राहिलंच ते. सकाम बुद्धीने की स्वर्गच हो, प्रश्नच नाही पुन्हा. पण निष्काम बुद्धीने मी कर्म करून मला पुढची वाटचाल करायची असेल तर मला चांगल्या कुलात जन्म घ्यावा लागेल. हो हो. आता म्हणजे मी अशा ठिकाणी अशा ब्राह्मण कुलात पुन्हा, म्हणजे खरा ब्राह्मण, खरा जो ह्यात बसणारा आहे असा. त्यांनी मग काय म्हणतो, तो ब्राह्मण कुलात म्हणतो. हो, चांगल्या कुळात, शुचिनाम धीमताम, काय बोलते, पवित्र आणि ह्याच्या कुळात जन्म घेतो. ब्राह्मणाचा उल्लेख नाही तिथे. शुचिनाम धीमताम गेहे योग भ्रष्टोपी जायते. ब्राह्मणाचं आहे नव्हता, बघूया 14व्या अध्यायात आहे ते. त्या दृष्टीने बघतो म्हणून मला ते वाटत होतं. ते काय 14वा श्लोक. तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म मिळतो. लोकान अमलान प्रतिबद्धते. लोक म्हटलंय. हा, लोक म्हटलंय, ब्राह्मण म्हटलेलं नाही. ज्ञानी व शुद्ध अशा लोक, लोक शब्दाचा अर्थ असा नव्हे सत्यलोक वगैरे असं नव्हे, अशा कुटुंबामध्ये, अशा समूहामध्ये जन्माला येतो. कारण ज्ञानी आणि शुद्ध याला काहीच अर्थ राहत नाही. मग लोक म्हणायचं असेल तर सत्यलोक काही ज्ञानी नाहीये, लोक ॲज सच. हा, प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्ताचा प्राणी कुठेच नाहीये आणि तिथं जाण्याचं नाहीये हे स्टेटमेंट आहे आणि तिथं जायचा प्रयत्न करायचा हा आदर्श आहे, ध्येय आहे. तीन गुणातीत असा, 3 गुणांपासून मुक्त. शत्रू स्थापना, ब्राह्मण
क्षत्रिय वैश्य शूद्र यांची करणे स्वभावसिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहे. आता स्वभावसिद्ध हा जो शब्दप्रयोग आहे हा जन्माशी संबंधित आहे का गुणांशी संबंधित आहे, हा वाद पुन्हा शिल्लक राहतो. कारण आजच बघा ना, आज ब्राह्मणांची कुटुंब घ्या तुम्ही, 1000 कुटुंब घ्या ब्राह्मणांची, सगळे प्रकार त्याच्यामध्ये सापडतील तुम्हाला. मध्य घेणारे सापडतील, मध्य घेणारे महापाप सांगितलंय शास्त्रामध्ये. आता पापी आणि ब्राह्मण हे शब्दप्रयोगच मोठा विसंगत आहे. ते विचार ज्ञानेश्वरी हे आम्हाला काही समजत नाही म्हणतात. आता अशी ब्राह्मण कुळ जेव्हा दिसतात आम्हाला, हे आम्हाला काही समजत नाही. आता ह्याचाच अर्थ असा की ते ह्यात कुठेच बसत नाहीत. आता आमच्यातले ब्राह्मण कित्येक एअरफोर्समध्ये आहेत, कित्येक इंडियन आर्म फोर्सेसमध्ये खूप लोक आहेत आपल्यात. आता ते म्हणजे काय याचा अर्थ होतो, ते ब्राह्मणने सोडलं म्हणायला पाहिजे. शास्त्र धर्म स्वीकारला, क्षत्रिय म्हणजे खरे क्षत्रियच आहेत ते. बेसिकलीच ते क्षात्र प्रवृत्तीचे आहेत. त्याचे जातील कसे तिकडे. कुठल्याही धर्मग्रंथाचा निरश्रुतीचा कुठलाही आधार नसताना समाज व्यवस्था असं ते ज्यांच्या हातामध्ये दुर्बल समाज सापडला त्यांनी तो समाज आपल्याला पाहिजे तसा वाकवून घेतलाय. मला अजून आपल्याला पूर्ण सिद्ध करता आलं तरी कारण याचे इंटरप्रिटेशन आपण असं लावतो. आज राजबोधात तुम्ही ब्राह्मणांची व्याख्या असा केला किंवा त्यांनीच लिहिलेलं आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि जो ब्रह्म जाणे संपूर्ण तोच ब्राह्मण. त्याची व्याख्या त्यांचीच आहे. मी असं करेन, राजबोधातल्या ज्या होव्या ब्राह्मण हा विषय घेऊन जे आहे पुन्हा एकदा वाचा चालेल या पार्श्वभूमीवर. आणि त्याचं इंटरप्रिटेशन पूर्वी केलंय ते तसंच राहतंय का बदलतंय हा विचार अभ्यास करून मग आपण एकदा बघू. तसंच तुकाराम महाराजांचं करता येईल. आणि तसं जर असतंही तर अशी चर्चा होत नाही का असं माझं गळावर किंवा काही संप्रदायात काही बडी मंडळी. लेख लिहिला ना मी, लेख लिहिलाय ब्राह्मणने रक्षावे आदरे म्हणून माझा लेख आहे. 2 लेख आहेत माझे. जातीवरून ब्राह्मण ठरत नाही घडण छापलेत. पहिल्या लेखावरती टिप्पणी केलेली संपादकांनी की हे यांचं व्यक्तिगत मत आहे. हा पण छापला, लेख छापला त्याने. आणि आता हाताचा लेख व्यवस्थित छापला म्हणून मी म्हणतो का होईना. आता मनोबोधातील प्रतिमासृष्टी या नावाचा एक मी लेख लिहिलेला आहे, सज्जनगडात येईल. तर तुम्हाला मनोजच्या श्लोकाच्या अभ्यासाला ते उपयोगी पडेल. तसंच विटेवरील समचरण दृष्टी नावाचा तुकाराम महाराजांच्या अभंगावरचा, पहिल्या अभंगावरचा एक लेख लिहिला. तो लेख तुकाराम महाराजांच्या अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडेल. पण अचीव करायचा प्रयत्न सोडायचा नाही, असं आहे ते. हा प्लॅनिंग नाही ड्रॉप करायचं.